युवा संवाद या खास टॉक शो मध्ये तुमच्या भेटीला येत आहेत कोठारी ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अक्षय कोठारी। नवीन उद्योजक करू इच्छितात तर त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन काय असेल, सल्ला काय असेल? कष्ट हा भरपूर महत्त्वाचा आहे, त्याला अहोरात्र त्याला मेहनत घ्यावी लागणार आणि पेशन्स ठेवावे लागणार। प्लास्टिकच्या वापरामुळे कुठेतरी पर्यावरणाचं संतुलन बिघडताना आपल्याला दिसतंय, याविषयी आपलं मत काय? न्यू टेक्नॉलॉजी असल्यामुळे थोडंसं कॉस्टली असणार आहे, त्याच्यावरती सुद्धा कंपनीचा R&D चालू आहे। आणि ट्रेडिशनल आणि डिजिटलमध्ये आपण कुठल्या पद्धतीनं मार्केटिंग आता सध्या करत आहेत आणि योग्य ग्राहकांपर्यंत कसं पोहोचतो? ब्रँड हा एका रात्रीत डेव्हलप कधीच होत नाही, त्याला भरपूर टाईम द्यावा लागतो आणि तो तुमचा प्रोडक्ट हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो। नवीन प्रोजेक्ट संदर्भात नेमके आपले उद्देश काय असणार किंवा प्रॉडक्ट काय असणार आहे किंवा त्याचं स्वरूप काय असणार आहे? पाईप मॅन्युफॅक्चरिंग हे फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड होतं, आता त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण बिल्डिंग सेगमेंटमध्ये करतो। CSRचे ॲक्टिव्हिटी कोणकोणते करत असतात आणि मग कशा पद्धतीनं तुम्ही CSR फंड युटिलाइज करता? आमच्या कंपनीच्या प्रिन्सिपल्समध्ये एज्युकेशन आणि रुरल डेव्हलपमेंट हा दोन आमच्या बेसिक हे आहेत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज आपण युवा संवाद 2022च्या 5व्या चरणात आहोत। स्वयंविजय फाउंडेशन, डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर। आणि आज आपण यूथ आयकॉन म्हणून ऑनरेबल मिस्टर अक्षय कोठारीजी, डायरेक्टर फिनान्स अँड HR, कोठारी ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर। त्याचप्रमाणे आज आपल्याला चीफ गेस्ट म्हणून लाभलेले ऑनरेबल प्रोफेसर सरफराज शेख सर, प्रिन्सिपल मौलाना आझाद पॉलिटेक्निक सोलापूर। आणि त्याचबरोबर आजचे प्रेसिडेंट म्हणून आपल्याला लाभलेले आणि कन्व्हेनर आदरणीय डॉक्टर रवींद्र चिंचवळकर सर व माझे सहकारी मित्र, सगळ्यांचे पुन्हा एकदा मी युवा संवाद 2022मध्ये सहर्ष स्वागत करतो। युवा संवाद 2022 जेव्हा आपण चालू केलेलं होतं त्यावेळेस ह्याची पार्श्वभूमी मी नेहमी सांगत आलेलो आहे। या पूर्ण सोलापूरच्या युवा उद्योजकांमध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावं, असं काहीतरी करावं असं आम्ही ठरवलेलं होतं। त्याच अनुषंगाने आम्ही युवकांकडून युवकांना प्रेरणादायी असं काहीतरी केलं आणि मार्गदर्शन त्यातून लाभलं तर नक्कीच एक यूथ रोल मॉडेल्स विल बी मच हेल्पफुल फॉर डेव्हलपिंग अ यूथ एंटरप्रेनर। त्या अनुषंगाने आपण युवा संवाद 2022 असं हे कार्यक्रम चालू केलेलं होतं। सोलापुरातील ऑलमोस्ट आपण 500हून अधिक उद्योजकांचं प्रोफाईल्स वगैरे चेक केल्यानंतर आम्ही आमचे इंटरनल कमिटीनी एक 12 उद्योजकांचं एक लिस्ट आम्ही शॉर्टलिस्ट केलं होतं, ज्यांनी आपलं कर्तृत्व या उद्योगात आपल्या वयाच्या कमी वयातच त्यांनी स्वतःचं सिद्ध करून दाखवलेलं आहे। अशा उद्योगांच्या एंटरप्रेनरच्या यादीत आपण 2 स्लॉटमध्ये या युवा संवाद घ्यायचं असं ठरलं। त्याच अनुषंगाने यूथ आयकॉन म्हणून 5 जणांना आपण पुरस्कार दिलेला आहे। तर सुरुवातीला आपण करणजी शाह सर, त्यानंतर स्वप्नीलजी इगा सर, त्यानंतर सुहासजी अदमाने सर, त्यानंतर आशिषजी डोले सर आणि आज आपण आदरणीय अक्षयजी कोठारी सर एक मोठं उद्योग समूह चालवत आहेत। त्यांना डेली येणाऱ्या अनुभवातून भरपूर गोष्टी त्या शिकत त्यातून मात कसं करायचा हे ते आपल्याला नक्कीच त्यांचं मार्गदर्शन लाभेल। यासाठी हे युवा संवाद 2022 आपण सुरुवात केलेलं आहे। प्रस्तावना करण्यासाठी मला खरंच आनंद होतोय की आज आपल्याला युवा संवाद 2022च्या माध्यमातून जे 5 रत्न आपण आजपर्यंत लाभलेले आहेत ते खरंच एक प्रेरणादायी आहेत। त्यांनी स्वतःचं
एक कर्तृत्व प्रूव्ह केलेलं आहे. उद्योजक म्हणून मोठमोठ्या त्या प्रॉब्लेम्सना सामोरे जातात, सॉर्ट आउट करतात आणि अल्टिमेटली सोलापूरच्या वैभवात ते नक्कीच भर पाडतात. तर ह्या इथे सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आज आपल्याला जे कार्यक्रमाचे प्रेसिडेंट म्हणून लाभलेले आहेत आदरणीय चिंचोळकर सर यांचं मी स्वागत करतो. सत्कारासाठी जे वापरलेलं वस्तू आहे हे आपल्याच एका विद्यार्थी मित्रांनी, आकाश केंदोळे नावाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं प्रोडक्ट तयार केलं आहे आणि त्यांनासुद्धा प्रेरणा देण्यासाठी आपण हे करतो. सर पुन्हा एकदा स्वागत सर. यानंतर आजचे कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून आपल्याला हॉनरेबल प्रोफेसर सरफराज शेख सर, प्रिन्सिपल मौलाना आझाद पॉलिटेक्निक आपल्याला लाभलेले आहेत. तर त्यांचं स्वागत मी आमचे सहकारी प्रोफेसर डॉक्टर B.D. मागाडे सर, कोऑर्डिनेटर ऑफ युवा संवाद यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. नक्कीच ही गोष्ट मला सांगायला खरंच बरं वाटतं की मौलाना आझाद पॉलिटेक्निकने युवा संवाद 2022 उत्तमरित्या व्हावं यासाठी आपलं मोलाचं मार्गदर्शन, त्याचबरोबर मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळं मी आमच्या पूर्ण कमिटीकडून पुन्हा एकदा सर धन्यवाद. थँक्यू. मौलाना आझाद कॉलेज आणि प्रिन्सिपलना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद सर. यानंतर आज आमचे एक मित्रही इथं आलेले आहेत. आमचे मित्र आदरणीय कल्याणजी सर यांचं स्वागत आमचे सहकारी तेजस्वी मॅडम करतील. तेजस्वी मॅडमना विनंती आहे आदरणीय कल्याण सरांचं स्वागत करावं. यानंतर युवा संवाद 2022 ही कल्पना मांडताना आम्हाला ज्यांनी एक प्रेरणेचं स्थान दिलं असे युवा उद्योजक आदरणीय श्री विपुलजी नष्टे सर यांचं स्वागत आमचे सहकारी महागाडे सर पुन्हा करतील असं त्यांचा विनंती करतो. विपुलजींनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं जे एनर्जी आहे या एनर्जीचं आम्हाला पूर्ण प्रेरणाने आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात मदत करतात, मार्गदर्शनही करतात. विपुलजी पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर जास्त वेळ न घेता आपण आज ज्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट पाहतो, आजचे यूथ आयकॉन 2022 अवॉर्डचे सन्मानकारी सत्कारमूर्ती आदरणीय श्री अक्षयजी कोठारी सर यांचं ट्रॉफी आणि बुके देऊन आदरणीय प्रेसिडेंट सर आणि चीफ गेस्ट सर त्यांचा सत्कार करतील. दोघांना विनंती आहे आजचे आदरणीय अक्षय कोठारी सरांचं यूथ आयकॉन या अवॉर्डनी सन्मानित करावं. सर थँक्यू. अभिनंदन सर. यानंतर पहिल्यांदा मी आजचे यूथ आयकॉन श्री अक्षयजी कोठारी सर यांना अभिनंदन करतो. सर तुम्हाला यूथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. या कार्यक्रमात आपण आजचे आदरणीय चीफ गेस्ट मौलाना आझाद पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल शेख सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल आणि आजच्या या इव्हेंटबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. नमस्कार. आजचा जो कार्यक्रम आहे युवा संवाद 2022 या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि ज्यांना यूथ आयकॉनचं प्राईज मिळालेलं आहे किंवा यूथ आयकॉन आहेत आपले सोलापूरचे, आणि सोबतच या कार्यक्रमाचे कन्व्हेनर हॉनरेबल डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर, या कार्यक्रमाचे को कन्व्हेनर रोहन कुर्रे सर, आणि सोबतच
विपुल नष्टे सर आणि प्रोफेसर डॉक्टर ए.एल. भास्के सर, हे सर्व पाहुणे आणि मीही इथे पाहुणा म्हणून आलो आहे. पण या कार्यक्रमाची संकल्पना जेव्हा रोहन कुरे सरांनी मला सांगितली की युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर चिंचोळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली असं इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात येणार आहे, तर ते इव्हेंट आम्हालाही खूप आनंद झाला. कारण आम्ही पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट चालवतो जिथून डिप्लोमा होऊन विद्यार्थी 50% विद्यार्थी जॉबसाठी जातात आणि त्या काही 50% विद्यार्थी आहेत ते इंजिनिअरिंगसाठी पुढे जातात. पण प्रत्येकजण जर नोकरीच्या मागे पळाला तर तो नोकरी निर्माण करणारी कमी असतील. हा जो संकल्पना आहे, हे जे आयडिया आहे, याच्यामध्ये जे खूप मोठं मार्गदर्शन चिंचोळकर सरांचं आहे आणि कॉन्ट्रीब्युशन कुर्री सरांचं आहे. सोबतच त्यांचे कोऑर्डिनेटर जे आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने हे हँडल करतात आणि ही आवडली. आणि ह्या संकल्पना घेतल्यानंतर यापुढे फायदा खूप होणार आहे. आम्ही तर आमच्या मौलाना आझाद पॉलिटेक्निकचे जेवढे विद्यार्थी आहेत सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे की जेवढे यूथ आयकॉनचे इंटरव्ह्यू झालेत ते प्रत्येक इंटरव्ह्यू आपण बारकाईने पाहावेत. कारण अडचण अशी येते की विद्यार्थ्याला उद्योजक तर बनायचं आहे, पण कसं व्हायला पाहिजे, उद्योजक बनण्यासाठी सुरुवात कुठून यायला पाहिजे, अडीअडचणी काय येतात उद्योजक बनण्यासाठी. आणि जर त्या विद्यार्थ्यांना अडचणी जर आधीच कळाल्या, कारण आता जसं कोठारी सरांनी भरपूर अडचणी आल्या असेल एवढं मोठं बिझनेस उभा करण्यासाठी. शहा सरी येऊन गेले, त्यांनाही यूथ आयकॉनचं आहे ते त्यांनाही अडचणी आल्या असतील. ते सगळ्या अडीअडचणी यांनी समोर मांडलेल्या असतील. जर विद्यार्थ्यांनी हे इंटरव्ह्यू पाहिलं आणि त्यामध्ये अडीअडचणी त्यांना कळून आल्या की बिझनेस करताना काय अडचण येतात, तर त्यांना सोपं होईल, तो मार्ग सोपा होईल. आणि जरी केव्हा गरजही पडली तर नक्कीच हे सगळे यूथ आयकॉन ते विद्यार्थ्यांनाही गाईड करायला मागे पुढे पडणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, जर देश उभा करायचा असेल आणि देशाचं भविष्य जर बनवायचं असेल तर नोकरी करणाऱ्यापेक्षा उद्योजक जास्त आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. जेवढे जास्त निर्माण करतील तेव्हा देशाचं डेव्हलपमेंट फास्ट होणार आहे आणि सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ही संकल्पना सांगितल्यानंतर आम्ही कुरे सरांना सांगितलं की आमचंही छोटंफार काही जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते आम्ही नक्की करूया. आणि ही जी सुरुवात होईल याच्या पुढे जेवढेही असे युवा संवाद ऑर्गनाईज करण्यात येतील त्यावेळेस आम्ही तत्पर राहू आणि आमचं कॉन्ट्रीब्युशन मौलाना आझाद पॉलिटेक्निककडून नक्की होईल. आणि ही सेम संकल्पना आम्ही आमच्या संस्थेचे चेअरमन अमिरुद्दीन शेख सरांना यांनाही सांगितली. ते काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत, नक्कीच ते पुढच्या वेळेस येतील. आणि ह्या संकल्पनेचं पूर्ण विद्यार्थ्यांना कल्पना देणं आणि कसं आहे, हे आपण एक इंटरव्ह्यू घेऊन एक स्पेशल आपली रेडिओ आहे, इंटरनेटवर ॲप आहे युनिव्हर्सिटीची, तर ॲप थ्रू विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण देशापर्यंत पोहोचेलच, पण ते ॲपची कल्पनाही सगळ्यांपर्यंत आम्ही नक्की पोहोचू. कमीत कमी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे जेवढे विद्यार्थी आहेत, आमचे डिप्लोमा इंजिनिअरिंगचं ग्रुप जवळपास 1,500 इन्स्टिट्यूट्स आहेत डिप्लोमाचे, त्यांचं ग्रुप आहे प्राचार्यांचं. तर नक्कीच हे जी ॲप आहे आणि आपण ही जी संकल्पना जशी मांडली त्या ॲपचा आम्ही प्रसार करू आणि हे उद्योजकता बनण्यासाठी जे काही गरजे अडीअडचणी सरांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले ते मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू. आणि आमच्याकडून मी ॲज अ प्राचार्य आणि मौलाना आझाद पॉलिटेक्निकचं एक छोटासा पार्ट म्हणून या देशाच्या प्रगतीसाठी छोटंसं आम्ही कॉन्ट्रीब्युशन नक्कीच करू. एवढंच बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले नक्कीच जे शब्द आहेत हे अनमोल शब्द खरंच प्रेरणादायी मार्गदर्शन ठरतील आणि तुम्ही आमच्या सगळ्यांचा त्याबद्दल तुम्ही कौतुक केलात. खरंच एक कौतुकाची थाप अपेक्षा असते प्रत्येक माणसाला जेव्हा तो स्वतः काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो, कल्पना मांडत असतो. आणि फक्त कल्पना मांडताना कौतुकाची थापच नसता, सरांनी जसं आम्हाला सहकार्य केलं युवा संवाद 2022 करण्यासाठी, त्याबद्दल सर पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. यानंतर मी आदरणीय डॉक्टर चिंचोळकर सर, प्रेसिडेंट ऑफ दिस इव्हेंट, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. आदरणीय चिंचोळकर सर. धन्यवाद. सर्वप्रथम हा जो युवा संवाद 2022 हा जो टॉक शो आहे आणि या निमित्तानं जो यूथ आयकॉन पुरस्कार आज अक्षय कोठारीजींना मिळालेला आहे त्याबद्दल मी त्यांचा विद्यापीठातर्फे आणि या
युवा समाजच्या वतीनं स्वयंविजय फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी हा जो आपण आता विद्यापीठाच्या TV स्टुडिओमध्ये बसलेलो आहोत, तर या ठिकाणी आज प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणच्या पॉलिटेक्निक कॉलेजचे जे मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेज आहेत त्याचे प्राचार्य माननीय सरफराजी शेख देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे या युवा समाजचे को कन्व्हेनर रोहन कुर्रीजी या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कल्याणजी आणि विपुल नष्टे हे देखील उपस्थित आहेत. माझे सर्व सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हा जो उद्देश आहे या उपक्रमाचा, या टॉक शोचा, तर तो सफल होताना मला दिसतो आहे. कारण की जे मी ऐकतो आहे आत्तापर्यंत, आता हे 5वे युवा उद्योजक आहेत की ज्यांची आज आपण या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे. तर यांच्या बोलण्यामधून जे मुद्दे येत आहेत, तर मला असं वाटतं की अगदीच ज्यांना खरोखर उद्योजक होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये थोडी तरी आंतरिक प्रेरणा आहे, त्यांना निश्चितच यातून चांगला मार्ग मिळू शकतो की आपण कसं उद्योजक बनावं. कारण की अगदी नेमकी उत्तरं याच्यामध्ये सर्व उद्योजकांनी दिलेली आहेत की कशा पद्धतीनं विचार करावा, कशा पद्धतीनं इंडस्ट्री उभी करावी, कशा पद्धतीनं इतरांपेक्षा वेगळा आपण विचार केला पाहिजे. फाइंडिंग द गॅप्स ज्याला असं आपण म्हणतो की समाजामध्ये जी उत्पादनं उपलब्ध नाहीत तर ती नेमकी शोधून मग ती लोकांना उपलब्ध करून देणं, हे ज्या गोष्टी आहेत, तर ह्या खूप सारं काही याच्यामधून युवकांसाठी प्रेरणादायी असं साहित्य किंवा ज्याला असं म्हणतो प्रेरणादायी विचार यामधून मांडले गेलेले आहेत. आज अक्षय कोठारीजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी जे कोठारी ॲग्रोटेकचं उभं करण्यामध्ये जे एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे ते पण महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी जे अनुभव सांगितले ते पण महत्त्वाचे आहेत. तर मी असं या प्रसंगी एवढंच या निमित्तानं सांगेल की खरंच युवकांनी या पूर्ण जी सिरीज आहे, पूर्ण युवा संवाद 2022, ही जसं प्राचार्यजी या ठिकाणी म्हणाले, सरफराजी या ठिकाणी म्हणाले की त्याप्रमाणे प्रत्येकाने मन लावून हे ऐकावे. निश्चितच त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं प्रेरणादायी हा संवाद आहे. आणि यामध्ये जे व्यक्त करणारी जी मतं आहेत ते आणि ऐकणारे लोक यांच्यामध्ये सुद्धा जो ज्याला असं आपण म्हणतो की जे एक एज गॅप असतो किंवा एका पिढीचा जो गॅप असतो, तर तो नाही आहे की म्हणजे आपण कल्पना करू शकत नाहीत की इतक्या तरुण वयामध्ये एवढं चांगलं यश मिळवणारी ही माणसं आहेत. आणि अशी माणसं जर आपल्याच या भूमीमध्ये आहेत, आपल्याच सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते आपल्याच सोलापूर जिल्ह्यातल्या युवकांना प्रेरणा देण्याचं कार्य करत आहेत, तर मला असं वाटतं की नवे उद्योजक यातून घडतील आणि एक चांगलं युवा संवाद 2022चा जो उद्देश आहे तो निश्चितपणानं सफल होईल. हा कार्यक्रम जो आयोजित केला त्याच्यासाठी आपण सर्वजण या स्टुडिओमध्ये आलात, तर त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या प्रेसिडेंट नोटमध्ये आणि त्याचबरोबर ॲज अ कन्व्हेनर म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी युवा समाज 2022च्या संदर्भात जे व्यक्त केलात त्याबद्दल खरंच आम्ही ऋणी आहोत सर. थँक्यू व्हेरी मच. तुमचं हे कोऑपरेशन, त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. आता मी कार्यक्रमाचाच एक दुसरा पार्ट म्हणून आज मौलाना आझाद पॉलिटेक्निकलनी युवा संवाद 2022 ज्यांनी म्हणजे आम्ही जेव्हा करत असतो त्याच्याच कौतुकाचा थाप म्हणून सरांनी आमच्या संयोजकांचं एक छोटंसं सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याबद्दल मी विनंती करतो चिंचोळकर सर जे कन्व्हेनर आहे त्यांचा सत्कार सरफराज शेख सर मौलाना आझाद पॉलिटेक्निकच्या कडून करणार आहेत. हे सत्कार यासाठी आहे की विविध माध्यमातून आपण जे ऐकतोय की युवा संवाद 2022 घडतं आहे आणि चांगल्या रीतीने घडतं आहे, त्या संदर्भात सरांनी मौलाना आझादच्या कडून हे सत्कार आयोजन केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर मी प्रिन्सिपल सरांना विनंती करतो की त्यांनी
आमचे कोऑर्डिनेटर भास्के सरांचा सत्कार करावा. भास्के सर, आपण आपल्या युनिव्हर्सिटीच्या सगळ्या शिक्षकांकडून हे सत्कार स्वीकारावं अशी विनंती. हे सत्कार सगळ्या युनिव्हर्सिटीजच्या आमच्या कोऑर्डिनेटरच्या साठी आहे. भास्के सर, मौलाना आझाद पॉलिटेक्निककडून तुमचा सत्कार. यानंतर मी सरांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी आमचे अजून एक सहकारी जे आहेत माघाडे सर, तुमचा सत्कार, माघाडे सरांचाही सत्कार करावा. यानंतर तेजस्विनी मॅडमचा सत्कार प्रिन्सिपल सर करतील. असेच चांगले कार्यक्रम आयोजित यानंतर मी आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर भास्के सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा औपचारिक वोट ऑफ थँक्स करावं, आभार प्रदर्शन करावं. डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि स्वयं विजय फाउंडेशन या संयुक्त विद्यमाने युवा संवाद 2022 हा पुरस्कार आपण देतो आहे. आज हा 5वा पुष्प आहे आणि मग या कार्यक्रमामध्ये ज्यांना युवा संवाद हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ते माननीय अक्षय कोठारी सर यांनी हे पुरस्कार स्वीकारलं. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आणि स्वयं विजय फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. त्याच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ते मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य सरफराज शेख सर. त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की विद्यार्थ्यांनी फक्त विद्यार्थी न राहता त्यांनी उद्योजक बनावं आणि मग पर्यायानं सोलापूरचा आणि देशाचा विकास करावं अशी त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे आणि प्रेरणा पण दिलेली आहे. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने, मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या वतीने आणि स्वयं विजय फाउंडेशनच्या वतीने त्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आज जे आपल्यासोबत उपस्थित आहेत, जे को कन्व्हेनर आहेत, कुरी सर आहेत, कन्व्हेनर डॉक्टर आदरणीय चिंचोळकर सर आहेत, कल्याणजी सर आहेत, विपुलजी सर आहेत, यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि विजय फाउंडेशनच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि मग हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो आणि मग मुलाखत जी आहे ते आपण थोड्या वेळानंतर सुरू करूया. धन्यवाद. नमस्कार. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं युवा संवाद 2022 आणि आजचे सत्कारमूर्ती युथ आयकॉन आदरणीय श्री अक्षयजी कोठारी सर, डायरेक्टर फायनान्स अँड HR, कोठारी ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर यांचं आणि आपल्या सर्वांचं युवा संवाद 2022 युथ आयकॉन बरोबर आजचे जे संवाद आहे त्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण युवा संवाद 2022 जेव्हा चालू केलेला आहे त्यावेळेस आपलं विजन क्लिअर आहे की युवकांकडून युवकांना काहीतरी प्रेरणा मिळायला पाहिजे. मग हे सगळं कसं साध्य आहे? साध्य असं आहे की आजचे जे युथ आयकॉन आहेत ते स्वतः त्यांच्या एका मोठ्या इंडस्ट्रीचं फायनान्स जे अगदी महत्त्वाचं डिपार्टमेंट मानलं जातं आणि HR मनुष्यबळ ह्याचे पूर्ण संचालक म्हणून काम करत आहेत. तर ह्यांना आलेले विविध प्रसंग आहेत, त्या प्रसंगातूनच त्यातून आपल्याला ते मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, माझं पहिलं क्वेश्चन असं आहे की तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी जी आहे, शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आणि आता तुम्ही ज्या सध्या संचालक म्हणून जे करताय त्यामध्ये त्या शिक्षणाचं आता तुम्ही कसं तुम्हाला असं वाटतं की ते यूज होतं आहे आणि तुमच्याबद्दल थोडंसं परिचय म्हणून काय सांगाल का सर प्लीज? ओके. माझे शैक्षणिक पार्श्वभूमी म्हटलं तर 10वी आणि 12वीपर्यंतचं शिक्षण सोलापूर वालचंद कॉलेज येथेच झालं. त्यानंतर मी BBA पुणे युनिव्हर्सिटीतून केलं आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी वॉरविक युनिव्हर्सिटी UK लंडन इथे 2 वर्ष होतो.
तर बेसिकली सांगायचं असं आहे की एज्युकेशनचा डेफिनेटली बिझनेसमध्ये हा यूज झालेला आहे, होतो आहे. ज्यावेळेस मी शिकत होतो, ज्यावेळेस ज्या नवीन टेक्नॉलॉजीज मी शिकल्या किंवा थेअरी शिकली, तर त्यावेळेस मला प्रत्येक वेळेस वाटत होतं की ह्या कशा मी ज्यानंतर बिझनेस जॉईन करणार त्या कशा अंमलात आणाव्या याचा मी त्यावेळेस विचार करत होतो. तर शिक्षणाने डेफिनेटली एक विजडम आलं, डिसिजन घेण्यासाठी त्याची मदत झाली आणि ज्या नवीन टेक्नॉलॉजीज किंवा नवीन फिलॉसॉफीज शिकल्या त्या बिझनेसमध्ये अंमलात आणण्यासाठी शिक्षणाचा हा मोठं योगदान राहिलं माझ्या ह्याच्यात. म्हणजे आता तुम्ही संचालक म्हणून काम करताय, तर तुम्ही अगोदरच ते शिक्षण घेताना अगोदरच त्या हिशोबानेच प्लॅन केलं होतं की आपल्याला एक स्वतःचं बिझनेसमध्ये तेच पुढं कंटिन्यू करायचं आणि त्या हिशोबानेच तुमचं शिक्षण झाल्यासारखं दिसते आणि त्याप्रमाणे तुम्ही आता ऑलरेडी यूज करत आहात, है ना सर? माझ्या कंपनीमध्ये म्हणजे बिझनेस हा पूर्वीपासून चालत आला होता. तर जे मी शिक्षण घेतलं, ज्याच्यात मला आवड होती तेच शिक्षण घेतलं आणि फॉर्च्युनेटली मी तेच डिपार्टमेंट बघतो. म्हणजे आमच्या कंपनीत जे सेकंड जनरेशन आहेत सर्वांनी ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं तर प्रत्येकजण त्या क्षेत्राचाच ते डिपार्टमेंटच बघतात. त्याचा फार मोठा अनुभव आहे. म्हणजे अक्षयजींचं हे शिक्षण जे आहे सोलापुरातून परदेशातून सगळं झालेलं आहे आणि त्यांनी सध्याला आपल्याला ज्या शिक्षणातून जे आजच्या घडामोडी ती डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी म्हणण्यापेक्षा त्यातून अनुभव शिकून ते यूज त्यांना होतं. संचालक हे शब्द डोळ्यापुढं आलं, डायरेक्टर हे शब्द डोळ्यापुढं आलं की पहिल्यांदा असं वाटतं की एक मोठा माणूस असायला पाहिजे, म्हणजे एकदम वयस्कर माणूस, एकदम म्हणजे असं जे भीतीदायक पर्सनॅलिटी जे म्हणतो ना, डायरेक्टर ऑफ सम कंपनी वगैरे वगैरे, असं एक म्हणजे युवकांच्या याच्यात जरी मी जेव्हा एक नॉर्मल क्षेत्रात काम करतो तर असे एक वेगळी एक प्रतिमा असते डोळ्यापुढे असलेली. मग अर्थातच सगळ्या संचालकांना भूमिका आणि जबाबदाऱ्या त्याच असतात आणि आता आपण यंग म्हणून संचालक म्हणून काम करत आहे ते खरंच अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि ह्या ह्याच्यात तुम्ही आता एक 3-4 वर्षात 4-5 वर्षात ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही एका प्रवासात गेलेला आहात. तर एक संचालक या नात्याने सर कोणकोणत्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि भूमिका तुम्हाला जास्त म्हणजे पार पाडाव्या लागतात, कारण की तुम्ही दिलेल्या डिसिजनशिवाय तर काम पुढं सरकणार नाही. तर कोणकोणत्या भूमिका तुम्ही सध्याला पार पाडताय सर? जसं सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर एक छोटी गोष्ट मी सांगू इच्छितो की ऑर्गनायझेशन कंपनी म्हणजे नथिंग बट पीपल, मॅनेजमेंट ऑफ पीपल आहे. बरोबर. तर त्यांचं मॅनेजमेंट करताना पिरॅमिड स्ट्रक्चर मी जे फिलॉसॉफी आम्ही अंमलात आणतो, जे कल्चर आम्हाला रुजवायचं आहे ते टॉप मॅनेजमेंटकडे जे असेल तेच खालीपर्यंत रुजणार. तर टॉप मॅनेजमेंटचं कल्चर सेट करणं, कंपनीच्या पॉलिसीज सेट करणं आणि त्या पॉलिसीज हा लॉंग टर्म विजन अंडरस्टँड करून सेट करणं, जेणेकरून जी काही डिसिजन आहे किंवा जी पॉलिसी आहे त्याच्यानी कंपनीला, त्याच्या एम्प्लॉईजला हा लॉंग टर्म बेनिफिट व्हावा. या हिशोबाने संचालक या नात्याने हा महत्त्वाचा रोल असतो की पॉलिसीज सेट करणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन होतं आहे का नाही याचा कंटिन्युअस बेसिसवर रिव्ह्यू घेणं आणि त्याच्यात जर चेंजेस असतील तर ते चेंजेस ॲडॉप्ट करणं हा महत्त्वाचा भाग येतो. आणि जसं तुम्ही म्हटलं संचालक हे काय वेगळं हे नाही आहे, म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट. बट जसं प्रत्येकाला एक वेगळी जबाबदारी असती तर संचालकाला पॉलिसीज सेट करणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, मी असं म्हणतो की त्याच्यावर जास्त फोकस हा केला. डे टू डे लाईफच्या ॲक्टिव्हिटीज ही खालची टीम मॅनेज करणार आणि त्याच्यातून त्यांना जे चॅलेंजेस येतात किंवा फ्युचरचं फोरकास्ट करून कंपनीचं जे विजन ग्रोथ आहे त्याच्याशी अलाइंड पॉलिसीज सेट करणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं याच्यावर जास्त फोकस राहील. ओके. म्हणजे पॉलिसीज सेट करणं, मग आता पॉलिसी हे शब्द वापरताना थोडंसं म्हणजे एक अवघड वाटेल, म्हणजे सोप्या शब्दात म्हणजे नियमावली तुम्ही सेट करून देणं असं तुमचं म्हणणं आहे का? हो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर
जर आता मी HR आणि फायनान्स ह्या दोन विभागाचं संचालक म्हणून पाहतो, तर फायनान्समध्ये म्हटलं तर फायनान्शियल डिसिप्लिन हा फार इम्पॉर्टंट असतात, बरोबर. पार्ट आहे पर्सनल लाईफमध्ये किंवा कंपनीच्या लाईफमध्ये पण. तर कंपनीसाठी फायनान्शियल डिसिप्लिन कसं यायला पाहिजे, त्यासाठी कुठल्या डिसिजन्स कोणत्या टाईमला व्हाव्यात आणि त्यासाठी काय रूल्स असावेत. म्हणजे जसं आम्ही ही फॅमिली रन बिझनेस आहे, पण तरी आम्ही प्रोफेशनली ऑर्गनाईज करतो. बोर्ड मीटिंग होतात, कुठला एक्सपेंडिचर डिसिजन घ्यायचे असतील तर ते मीटिंगमध्ये प्रपोज होतात आणि त्याच्यावर अप्रुव्हल मिळतं, बजेटिंग होतं. तर ह्या सगळ्या पॉलिसीज रूल्स सेट असल्यावर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं सोपं जातं. बरोबर. एखादा बिझनेस आहे किंवा घर आहे, घरात सुद्धा आपले अनसेट रूल्स असतात जे आपण फॉलो करतो. फक्त कंपनीमध्ये त्याला थोडं सिस्टमॅटिक करतात. स्ट्रक्चराइज रिटर्नमध्ये केलं जातं आणि ह्या पॉलिसीज मेकिंग हा मेन पार्ट असतो. हा फ्युचर फोरकास्ट करून पॉलिसीज डेव्हलप होतात कंपनीच्या साठी. ओके सर, यानंतर आता म्हणजे पुढं बोलण्याआधी आपण आता कोठारी ॲग्रोटेक कंपनी, आता सर मी तुम्हाला लास्ट याच्यात एक छोटंसं डिस्कशन बी केलं होतं की मी एका छोट्याशा पाईप दुकानात सुद्धा गेलो होतो. पाईप दुकानात गेल्यानंतर म्हणजे आता रोजचाच विषय आहे. आता घरात ते लागणार होतं, तर मी आणि आमचे घरचे इथंच आपल्या सोलापुरात एक माधवनगरच्या शॉप इथे गेलो होतो. त्यांना विचारलं मला एक चांगलं हे द्या, तर त्यावेळेस त्याने आवर्जून सांगितलं की हे चांगलं आहे आणि त्याचं नाव कोठारी आहे. म्हणजे नक्कीच हे एक आजच्या आम्हाला अभिमानाचीच गोष्ट आहे की कोठारी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हे ॲग्रोटेक याच्यात चांगलं खरंच बरंचसं चांगलं काम करते. व्हरायटी ऑफ प्रोडक्टसुद्धा आहेत. परंतु सर एक्झॅक्टली म्हणजे आता आम्हाला इतकंच माहीत आहे. तर तुम्ही आपल्या कंपनीबद्दल, कंपनीच्या यशोगाथाबद्दल, कंपनीचं जे पूर्ण हे आहे सगळ्या जर तुम्ही आम्हाला, आमच्या युवकांना आणि आम्हाला जर ओळख करून दिलं तर बरं होईल. नक्कीच. ही कंपनी 12 मे 1997 साली स्थापन झाली. पण त्याच्या अगोदरची थोडी पार्श्वभूमी मी थोडं सांगू इच्छितो. ही कंपनी फॅमिली रन बिझनेस, जसं मी म्हटलं अगोदर, 3 भावांनी आणि त्यांचा एक नेफ्यू चौघांनी स्थापन केली. जनरली आपण भारतात कंबाईंड फॅमिली असतात आणि नंतर काही कारणास्तव विभक्त होतात. तर आमचं एक्झाम्पल थोडंसं विरुद्ध आहे. 97 सालाच्या अगोदर प्रत्येकांचे वेगवेगळे बिझनेसेस होते आणि ज्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी या चौघांना दिसली की बिझनेस, आपण 97 सालाच्या आधी आम्ही ट्रेडिंग करत होतो याच प्रोडक्टचं. तर ह्या चौघा जणांना एक कॉन्फिडन्स होता की जे आपण दुसऱ्या कंपनीचा माल घेऊन विकतोय आणि जे कस्टमर आहेत ते आपल्या विश्वासार्थावर ते घेत आहेत, तर आपण स्वतःचं जर प्रोडक्शन केलं तर आपण ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचू शकू. आणि चौघांचं पण शिक्षण ग्रॅज्युएशन आहे आणि ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड, म्हणजे त्यांनी अगोदर शेती केली होती, त्यामुळं ग्राउंड रियालिटी ही त्यांना चांगली सुरुवातीपासून माहीत होती. त्यामुळं त्यांनी ह्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्येच प्रोडक्शन करण्याचा विचार केला आणि 1997 साली ही पहिलं युनिट टाकलं, ज्याच्यात एक मशीन होती. साधारण 1000 मेट्रिक टन वार्षिक उत्पन्न त्यावेळेस होतं. कंपनी टाकताना त्यांचा एकच विचार होता की क्वालिटी हा एक हे राहायला पाहिजे. म्हणजे क्वालिटी कॉम्प्रोमाइज हा डे फर्स्टपासून आजपर्यंत कंपनीने केलं नाही आणि आम्हाला असं वाटतं की तेच मेन रिझन आहे की त्याची डिमांड वाढली आणि ग्रोथ झाली. जसं जसं एक इयर ऑन इयर 97 साली हे केलं, जे काही प्रोडक्शन कॅपॅसिटी होती विदिन अ इयर ते सर्व कमी पडायला लागलं, डिमांड तेवढी निर्माण झाली. त्यामुळं 98 साली आपण पुन्हा एक एक्सपान्शन केलं. 2000 साली नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केले, HDP पाईप्स आणि ड्रिप इरिगेशन 2005 साली आणलं. 2006 साली कंपनीने एक्सपोर्ट चालू केलं होतं. 2010 हा टर्निंग पॉईंट आम्ही कंपनीच्या ह्याच्यात म्हणतो, जिथं जवळपास 100 करोडपर्यंत टर्नओव्हर पोचला होता. आणि ज्यावेळेस कंपनीने ऑटोमेशन आणलं, म्हणजे युरोपियन टेक्नॉलॉजीचं भारतातलं पहिलं ऑटोमेशन सोलापुरात आणलं, जेणेकरून जी क्वालिटी, आमचा जो मानस आहे क्वालिटी कन्सिस्टन्सी पाहिजे,
जिथं मॅन इन्व्हॉल्वमेंट राहते तिथं किती जरी झालं तरी त्यात थोडंसं error होऊ 19-20 शकतं. एरर होऊ शकतात. पण तेच जर क्वालिटी Automation ऑटोमेशन केल्यामुळं त्याचं क्वालिटी कंट्रोल अजून वाढला. चांगला राहील. हो. त्यानंतर कंपनीनी इयर ऑन इयर म्हणजे जे यांनी कष्ट केले आणि एक एक डेव्हलप प्रोडक्ट त्याच क्षेत्रातले म्हणजे एका बास्केटमधले जास्त प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न केला. तर एक एक ॲडिशन प्रोडक्ट्स ॲड करून 2015 साली बोरवेलला लागणारे पाईपची युनिट 5 चालू केलं. 2019 साली गुजरात इथे मेहसाणा डिस्ट्रिक्टमध्ये एक युनिट होतं ते आपण ॲक्वायर केलं. आणि आता 2022ला आम्ही एक मोठा प्रकल्प आणू इच्छितो. म्हणजे सर आता कोठारीमध्ये काय काय असतं? एक तुम्हाला ड्रीपसाठी लागणाऱ्या गोष्टी, पाईप्स, म्हणजे जसं मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे कुठले कुठले काय काय प्रोडक्ट्स कुठले कुठले आहेत? इफ वी नेम ॲग्रिकल्चर वी आर इन टू वॉटर मॅनेजमेंट. तर वॉटर मॅनेजमेंटमध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड आणि प्लास्टिक इक्विपमेंट हे जवळपास 100% आता आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. जिथं लिफ्ट इरिगेशन जो येतो पार्ट ज्याच्यामध्ये PVC पाईप आणि HDP पाईप्स येतो. सोर्स ऑफ वॉटर पासून शेतापर्यंत आणण्यासाठी जो पाणी आणण्यासाठी जो पाईप वापरला जातो त्या क्षेत्रात आहे आपण. त्यानंतर शेतापर्यंत पाणी आल्यानंतर त्याचं मायक्रो इरिगेशनद्वारे त्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क करण्यासाठी ड्रीप इरिगेशन सिस्टीम आणि स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम जे कम्प्लीट ऑटोमेशन सिस्टीम आपण फक्त ड्रीप किंवा स्प्रिंकलर न प्रोव्हाइड करता त्याची कम्प्लीट ऑटोमेशन सेट प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये आमचा एक डिझाईन डिपार्टमेंट आहे, एक ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट आहे. जे ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट त्यांचा ॲनालिसिस करतं शेताचं आणि त्यानंतर त्यांना क्रॉप आणि पॅटर्न सजेस्ट करतं. डिझाईन डिपार्टमेंट त्यांचं लेआउट आणि अंडरस्टँड करून त्यांना सजेशन करून हे कर. त्यानंतर मल्चिंग फिल्म आहे जी प्रगत शेतकरी आज यूज करतो आहे. त्यानंतर बोरवेलसाठी लागणारं कॉलम पाईप आहेत तर आणि सक्शन पाईप आहेत. तर ॲग्रिकल्चर आणि प्लास्टिक याच्यात जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत तर आम्ही प्राऊडली अभिमानाने सांगतो. प्रोडक्ट आहेत टोटल सर? साईज वाईज व्हरायटी वाईज म्हटलं तर साधारण 600 ते 700 प्रोडक्ट्स येतात. विचार करा, 600 ते 700 प्रोडक्ट्स, 600 ते 700 वेगवेगळे प्रोडक्ट्स. आणि आपलं जे अन्नदाता आहे शेतकरी त्यांना लागणारं ऑटोमेशनसाठी आता पूर्ण मदत करणं म्हणजेच अल्टिमेटली बिझनेस तर आहेच, परंतु एक देशाला उपयोगी असं बिझनेस आहे. शेतकऱ्यांना ज्या गोष्टी माहीत नाहीत ते माहिती करून देणं आणि त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रोडक्ट्स देणं हे खरंच सर चांगली गोष्ट आहे. सर आता आपण आपल्या कंपनीबद्दल जाणून घेतलेलं आहे की ते 600पेक्षा जास्त व्हरायटी प्रोडक्ट्स वगैरे करतो आपण, संचालक म्हणून काम करताय, तुमचं शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये सर तुमची असं काही लक्षणीय कामगिरी कोणती आहे? म्हणजे नक्कीच अजून भरपूर काही तुम्ही करणार आहात त्याबद्दल आम्हाला म्हणजे शंका नाही आहे, परंतु आजपर्यंत तुम्हाला असं काही बेंचमार्क किंवा काही अचिव्हमेंट असं वाटतं लक्षणीय कामगिरीबद्दल काय सांगू शकाल सर? डेफिनेटली. मी जसं मगाशी म्हटलं शिक्षणाचा उपयोग प्रॅक्टिकल लाईफ, थेरीचा उपयोग प्रॅक्टिकल लाईफमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सुरुवात फायनान्स डिपार्टमेंटमध्ये पेपरलेस बँकिंगवर मी जास्त भर दिला. मी ज्यावेळेस कंपनी जॉईन केली त्यावेळेसचं जे मेथड्स होत्या आणि आत्ताच्या हे कम्प्लिटली ऑटोमाइज सिस्टीममध्ये केलं आणि त्याचा डेफिनेटली कंपनीच्या ग्रोथमध्ये त्याचा हेल्पफुल झालं. आज कंपनीचे जवळपास 1,500 ते 1,000 डीलर्स आहेत आणि 1,000 कामगार आहेत. तर डेलीचे 1000 डीलर्स, 1,500 डीलर्स आहेत. 1,500 डीलर्स, 500 मित्रांनो, 1,500 डीलर्सना त्यांच्या पैशाचं नियोजन करणं आणि ह्या आजचं त्याची जबाबदारी आपले सत्कारमूर्ती अक्षयजी कोठारी सर ॲज अ डायरेक्टर फिनान्स म्हणून करतायत. म्हणजे सर खरंच ऐकण्यासारखं आहे. तो हा वॉल्यूम फार मोठा, जसं कंपनी ग्रोथ होती, जर मी म्हणलं की आज कंपनीचे 600 करोड प्लस CRचा टर्नओव्हर आहे, तर डेलीचे ट्रान्झॅक्शन हे वाढत चालले होते ज्यावेळेस कंपनी जॉईन केली. आणि या ह्याला मी जे फील केलं की ऑटोमेशन येणं गरजेचं होतं.
मी जसं म्हणलं फायनान्शियल डिसिप्लिन पाहिजे, रूल्स पाहिजे. तर कंपनीचे रूल्स होते की एखाद्या डीलरनी फंड, एक उदाहरण द्यायचं, फंड जमा केले तर ते फर्स्ट सिस्टीममध्ये एंट्री व्हायची, मग त्यांची ऑर्डर ॲप्रूव्ह व्हायची आणि ते पुढं प्रोसेस व्हायचं. तर ही सगळी मॅन ओरिएंटेड प्रोसेस होती, ज्याला मी बँकेशी टायअप करून, नॅशनलाइज आणि प्रायव्हेट बँकेशी टायअप करून ही सर्व प्रणाली ऑटोमेशनमध्ये आणली. आज प्रत्येक माझ्या 1,500 डीलरला माझ्या कंपनीचं एकच अकाउंट आहे, पण प्रत्येक डीलरला एक व्हर्च्युअल अकाउंट आम्ही दिलं, ज्या थ्रू त्यांनी त्या व्हर्च्युअल अकाउंटला त्यांचे पैसे जमा करतात, जेणेकरून मला इथं ऑटोमॅटिक कळतं की या डीलरकडून हा फंड आलेला आहे, जे ऑटोमाइज सिस्टीममध्ये त्याची एंट्री होती आणि ऑटोमाइज त्यांची ऑर्डर ॲप्रूव्ह होती. ही सर्व प्रोसेस त्यांची ऑर्डर ॲप्रूव्ह करण्याचा टाईम रिड्यूस करतो. आज आपण बघितलं सर्वजणांना क्विक रिस्पॉन्स हवा आहे. सो दुसरं एक ह्याच्यात टॅट पॉलिसी आम्ही प्रत्येक प्रोसेसमध्ये इम्प्लिमेंट की टर्न अराउंड टाईम डिसाईड केला. प्रत्येक प्रोसेसला मॅक्सिमम किती दिवसात समोरच्यांनी, इंटर डिपार्टमेंट आहे किंवा इंट्रा डिपार्टमेंट आहे, किती दिवसात याचा रिस्पॉन्स जायला पाहिजे. जर हा रिस्पॉन्स फास्ट गेला तर समोरच्याचं सॅटिस्फॅक्शन वाढतं. ज्याने HR डिपार्टमेंट हा इंटरनली बाकीच्या डिपार्टमेंटला सर्व करतो, तर त्यांचं पण बाकीच्या डिपार्टमेंटचं सॅटिस्फॅक्शन वाटतं. किंवा आउट ऑफ इंट्रा डिपार्टमेंट बाहेरच्या पण एम्प्लॉईजशी जर टॅट कमी असेल जेवढा चांगला, तेवढं सर्वांचं सॅटिस्फॅक्शन वाढतं. तर त्याच 2 गोष्टीवर जास्त भर दिला, म्हणजे ऑटोमेशन इन द फायनान्स अँड ऑटोमेशन इन द HR सेगमेंट. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला फक्त शिकणं महत्त्वाचं नाही आहे, शिकणं महत्त्वाचं आहेच, फक्त शिकणं महत्त्वाचं नाही आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशनसाठी जे आहे, आता छोटं बिझनेस छोटं असू दे किंवा मोठं असू दे, आजच्या डेटला टॅट जे म्हणतो, टॅट हे शब्द सगळ्यात प्रचलित आहे बिझनेसमध्ये. टर्न अराउंड टाईम जे असतं, म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर उत्तर किती वेळात दिलात, टर्न अराउंड टाईम आणि ऑटोमेशन ह्याचं नक्कीच सरांनी जसं ते त्यांच्या बिझनेसमध्ये यूज करून सक्सेस घेतलेला आहे, तसं सगळ्यांनाच म्हणजे एक अपील असेल की त्यांनी याचा नक्कीच विचार करावं, कारण की हे नया भारत आहे असं जे म्हणतो. ओके, त्यानंतर मी माझे मित्र आणि सहकारी त्यांना काही क्वेश्चन विचारायचं का? सर, खरं तर सोलापूरसारख्या ग्रामीण भागामध्ये आपण इतकं मोठं व्यवसायाच्या अनुषंगाने यश मिळवलेलं आहे. आपण यावलीमध्ये अजून एक प्रोजेक्ट करत आहात अशी आम्हाला एक माहिती कळालेली आहे. तर या नवीन प्रोजेक्ट संदर्भात नेमके आपली उद्देश काय असणार किंवा प्रॉडक्ट काय असणार आहे किंवा त्याचं स्वरूप काय असणार आहे त्याबद्दलही सांगावं सर. नक्कीच. यावली येथे जो प्रोजेक्ट आम्ही उभा करतोय त्याला उद्यमनगर म्हणून आम्ही नाव दिलेलं आहे. तर हा पूर्ण टीमचा कंपनीचा हा ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे. जवळपास त्यासाठी 100 एकर क्षेत्र आम्ही ॲक्वायर करत आहोत. 100 एकर? 100 एकर क्षेत्र. अच्छा. आणि म्हणजे यावली कुठे सर? यावली मोहोळपासून पुढे 3 किलोमीटर, म्हणजे सोलापूर शहरापासून 30 ते 30 किलोमीटरवर. सो आमच्या एक्झिस्टिंग एम्प्लॉईपासून, एक्झिस्टिंग प्लांटपासून पण ते जवळच आहे. हो. तर त्या मी जसं म्हटलं हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तर त्यामध्ये हे अद्ययावत स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी आम्हाला उभा करायचा आमचा मानस आहे. ज्यामध्ये आजपर्यंत आम्ही जसं म्हटलं ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व प्रोडक्ट्स आम्ही प्रोव्हाइड केले. आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करत असताना आमचा जो कस्टमर बेस आहे हा मेजरली रुरल राहिलेला आहे. शेती रिलेटेड असल्यामुळे रुरल राहिलेलं आहे. आणि आज रुरलची डेव्हलपमेंट ही फार चांगली होत आहे, ज्याच्यामध्ये आमचं एक अभ्यास असा झाला की तिथे सुद्धा चांगल्या बिल्डिंग्स आणि ह्या डेव्हलप होत आहेत. तर आमचं प्रोडक्शन प्रोसेस सेम असल्यामुळे आम्ही आता बिल्डिंग सेगमेंटमध्ये एंटर करत आहोत, ज्याची प्रोडक्शन फॅसिलिटी ही यावली येथे असणार आहे, ज्याच्यामध्ये CPVC पाईप, UPVC म्हणजे बिल्डिंग सेगमेंट म्हणजे सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय, ॲग्रोच्या रिलेटेड ज्या प्रोडक्ट्स आहेत त्याच्याच रिलेटेड तेच प्रोसेस असलेले बिल्डिंग सेगमेंट, म्हणजे बिल्डिंगमध्ये यूज करणारं पाईप असू द्या असं म्हणतो. येस. सो वी आर इन टू द प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग ओनली. आतापर्यंत आमचं प्लास्टिक पाईप मॅन्युफॅक्चरिंग हे फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड होतं. आता त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण बिल्डिंग सेगमेंटमध्ये करतो, ज्याच्यामध्ये CPVC, UPVC पाईप,
त्यानंतर SWR पाईप्स आणि फिटिंग्स या सर्व गोष्टी असतील. आणि आमचा फोकस हा जशी आमची रुरल विलेजेसची नाळ जोडलेली आहे तर तीच स्ट्रेंथन करण्याचा हा आमचा मानस राहील. आज बिल्डिंगचे सेगमेंटचे प्रोडक्ट अर्बन एरियात आलेले आहेत, ज्या मोठ्या कंपन्या विकत आहेत, पण कंपनीचा उद्देश आहे की हेच डेव्हलपमेंट खेड्यात पण व्हावी आणि ते चांगल्या रीतीने व्हावी. तर चांगली क्वालिटी विथ अफोर्डेबल प्राईस त्यांच्यापर्यंत मिळावं या उद्देशाने आम्ही तो प्रोजेक्ट चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये साधारण 4 लाख स्क्वेअर मीटरचं आमचं 2 युनिट्स तिथे उभा राहणार आहेत. आणि आमचा मानस आहे की जे एक्झिस्टिंग जी डेव्हलपमेंट झाली 1997 पासून आत्तापर्यंत ते स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट झाली, त्यामुळं एकाच लोकेशनला 5 युनिट आमचे झालेले आहेत. तर हळूहळू ते सर्व युनिट्स एका ठिकाणी कंबाईंड होतील, जेणेकरून कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे इझी जाईल. सोपं. म्हणजे आता तुम्ही आता ज्या 6 प्लांट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यापैकी 5 सोलापुरात जे असलेले आहेत त्यांचं सगळं एकत्रीकरण करणं पुढं एक मानस असणार आहे. आणि बिल्डिंग सेगमेंटमध्ये काम करण्यासाठी यावलीचं एक 100 एकरचं प्लॅन. हां, तर ह्या ह्याच्यात सुरुवात ॲडिशनल प्रोडक्ट्समध्ये होईल. आणि हा जो नवीन जी प्रोसेस ज्या मशिनरीजसाठी आम्ही हे करतो त्यासाठी आम्हाला भरपूर मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे. साधारण 500 ते 600 नवीन एम्प्लॉयमेंट या प्रोजेक्ट थ्रू न्यू जनरेट होतील, ज्यामध्ये 300-350 कामगार असतील, 150 ते 200 मॅनेजरियल लेवल ऑफिसर्स असतील. ओके ओके. यानंतर माझे मित्र, तुम्हाला काय विचारायचं सर? नमस्कार सर, तुम्ही संचालक म्हणून अनेक कामं करावी लागतात, मॅनेजमेंट करावं लागतं असं आत्ताच तुम्ही सांगितलं. तर मग एकंदरीत काम करण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपण संचालक म्हणून CSRचे ॲक्टिव्हिटी कोणकोणते करत असतात आणि मग कशा पद्धतीनं तुम्ही CSR फंड युटिलाइज करता आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये करता त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. नक्कीच. जसं मी म्हटलं की आम्ही ॲग्रिकल्चर रिलेटेड आमचा प्रोडक्ट आहे आणि रुरल याच्याशी कनेक्ट आहे. तर कंपनीचा एक प्रिन्सिपल्स असतात, त्यामध्ये आमच्या कंपनीच्या प्रिन्सिपल्समध्ये एज्युकेशन आणि रुरल डेव्हलपमेंट हा 2 आमच्या बेसिक हे आहेत. तर त्या अनुषंगाने भरपूर ॲक्टिव्हिटीज ह्या 25 वर्षात कंपनीने केल्या. त्यातल्या काही म्हणलं तर 2014 साली आम्ही काही 15 ते 16 विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे, ज्यांचं कंप्लीट एज्युकेशन आम्ही करतो आहेत. त्यानंतर आदिवासी विभागातील काही विद्यार्थी आहेत, त्यांना पण कंपनीने एज्युकेशनसाठी फंड्स प्रोव्हाइड केले. सोलापूर मोहोळ जिथे आपलं युनिट आहे तिथल्या मोहोळच्या ITI कॉलेजमधल्या सर्व फिमेल कॅन्डिडेट्सला कंपनीने 100% एज्युकेशन फ्री जेवढे काय त्यांचे एनरोलमेंट्स होतील या 5 वर्षात त्या सर्व विद्यार्थ्यांचं एज्युकेशन फी ही कोठारी एक ॲग्रीटेक प्रोव्हाइड करते आहे. त्यानंतर जसं लेटेस्ट आपण सर्वांनी हा त्रासातून बाहेर पडलो, कोविड-19चं पॅन्डेमिक होतं, तर पॅन्डेमिकमध्ये सुद्धा कंपनीने स्टेटला आणि सेंट्रलला आपल्या परीने मदत केलेली आहे. ओके. म्हणजे CSR ऑलरेडी तुम्ही चांगल्या प्रकारे एज्युकेशन आणि याच्याशी रिलेटेड करतायच आहे. नक्कीच सर, नक्कीच. त्याबद्दल खरंच तुमचं म्हणजे अभिनंदन करायलाच पाहिजे. जसं आता मी हे ऐकलेलं सुद्धा आहे की ऑलरेडी मंद्रुपचं जे ITI आहे आणि त्या तिथं तुमचं मोहोळचं ITI जे आहे, ओके, आणि इथले जे ITI आहेत या ITIमध्ये भरपूर मुली सध्याला एनरोल करत आहेत आणि तुम्ही आता मोहोळच्या इथल्या ITIचं म्हणजे जबाबदारी स्वीकारलात. खरंच त्याबद्दल म्हणजे तुमचं अभिनंदन सर. नमस्कार सर. कुठल्याही उद्योगाला मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे आता सध्या ह्या डिजिटल युगात. तर आपण कुठल्या पद्धतीनं मार्केटिंग करतो सध्या ह्या डिजिटल जनरेशनमध्ये, आणि ट्रेडिशनल आणि डिजिटलमध्ये आपण कुठल्या पद्धतीनं मार्केटिंग आत्ता सध्या करत आहेत आणि योग्य ग्राहकांपर्यंत कसं पोहोचतो, हे आत्ताच्या पिढीला आणि येणाऱ्या एंटरप्रिनर्सला खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करतो आणि आपण कसं पोहोचतो योग्य ग्राहकांपर्यंत.
नक्कीच मार्केटिंग हा अविभाज्य भाग आहे कंपनीचा. तर कंपनीच्या पॉलिसीमध्ये मार्केटिंगला आम्ही जे प्राधान्य दोन टाईपचे मार्केटिंग आम्ही ॲनालिसिस करतो की B2B आणि B2C. तर B2Bमध्ये आम्ही मटेरियल आमच्या डीलर्सला देतो, डीलर्स त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला देतात आणि तिथून कस्टमरपर्यंत जातात, म्हणजे बिझनेस टू बिझनेस. बिझनेस टू बिझनेस. तर या सर्व प्रोसेसमध्ये ऑब्वियसली त्याची कॉस्ट ही ॲडिशन होत जाते आणि ज्याचा एंड युजरवर थोडा इम्पॅक्ट होतो. आणि जो दुसरा वे आहे तो B2C, ज्याच्यामध्ये डायरेक्टली कस्टमरला हे होता मटेरियल सेल होतं. तर तो थोडा कॉस्ट इफेक्टिव्ह कंपनीसाठी पण राहतो आणि कस्टमरसाठी पण राहतो. पण मार्केटिंग पॉलिसी कशी असावी जर म्हणलं नवीन यूथला, तर ही कस्टमर सेंट्रिक पॉलिसी असावी. कंपनी हा डेफिनेटली बिझनेस हा अर्न करण्यासाठीच आहे, पण आपला उद्देश जर अर्न करण्यापेक्षा कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, कस्टमरचे नीड सॉल्व करण्याच्या रिलेटेड त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व जर झाले त्याच्यावर जर फोकस दिला तर डेफिनेटली डिमांड ही ऑटो जनरेट होत राहते. आणि फक्त ब्रँडिंग करायचं आहे आणि आपला प्रोडक्ट विकायचा आहे या अनुषंगाने ब्रँडिंग न करता जे आपण ब्रँडमध्ये दाखवतो तेच डिलिव्हर करण्यासाठी, म्हणजे इथिकल ब्रँडिंग जे म्हणतो त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करतो. म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की टाटा ग्रुप हा नावच त्यांचं आहे की त्यांचा जो प्रोडक्ट आला तर तो हा सॅटिस्फॅक्शन लेवल देणार किंवा त्यांनी जे स्पीच केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे तेच त्यांच्या प्रोडक्टमध्ये डिलिव्हर होणार. तर या दोन गोष्टीवर जास्त फोकस आहे की कस्टमर सेंट्रिक हे प्रोडक्ट असला पाहिजे आणि इथिकल ब्रँडिंग झाली पाहिजे. दुसरं एक मार्केटिंगविषयी मार्केटिंगमध्ये सांगू इच्छितो की ब्रँड हा एका रात्रीत डेव्हलप कधीच होत नाही. त्याला भरपूर टाईम द्यावा लागतो आणि तो तुमच्या प्रोडक्ट हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. तुम्ही डिजिटल युगाचा वापर करून किंवा ट्रॅडिशनल वेनी मार्केटिंग केली तर हा कस्टमरपर्यंत पोचण्यापर्यंत तुमचा त्याचा उपयोग आहे, पण कस्टमरपर्यंत नंतर जो बोलतो ते तुमचा प्रोडक्ट बोलतो. तर प्रोडक्ट क्वालिटी ही डेफिनेटली आणि सर्व्हिस ह्या डेफिनेटली तुमच्या कन्सिस्टंटली मेंटेन राहिल्या तर ॲडिशनल ब्रँडिंगचा नवीन एरिया ॲक्वायर करण्यासाठी किंवा नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी ब्रँडिंगचा वापर होतो. पण जसं मी म्हटलं प्रोडक्ट क्वालिटी आणि त्याची सर्व्हिस हे त्याच्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं. ओके. परंतु सर ह्याच्यात तुम्ही म्हणलेलं नक्कीच लक्षात आलं, परंतु मार्केटिंग म्हणताना आता एस्पेशली तुमचं एक मोठं प्रपंच आहे. आता जसं बोलता बोलता 1,500 तुमचे B2B आहेत. करेक्ट. तर ते सर ते काय म्हणजे असंच ओव्हरनाईट तर झालेलं नाही आहे. बरं ठीक आहे, जरी आता तुमचं एक जाळं फसलेलं जरी असलं तरी आजच्या कॉम्पिटिशनच्या युगात असं जर कटथ्रोट कॉम्पिटिशन तर आहेच. मग ह्याच्यात या सगळ्या क्वालिटी तर मेंटेन करताच आहे आपण, हे सोडून असं काही वेगळं काही तंत्र वापरताय का मार्केटिंगसाठी? म्हणजे काही टेक्नॉलॉजी किंवा एखादी काही डेव्हलपमेंटसाठी वगैरे काही असं काही आहे का? नवीन टेक्नॉलॉजी डेफिनेटली आम्ही मार्केटिंग डिपार्टमेंट हे नेहमी ओपन माइंडेड असतं. म्हणजे कस्टमरचा फीडबॅक, डीलरचा फीडबॅक आणि आमच्या असोसिएटचा फीडबॅक हा कंटिन्युअस रिव्ह्यू होत असतो आणि त्याप्रमाणे ट्रॅडिशनल वे बरोबर न्यू टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग हे आम्ही अंमलात आणतच असतो. जसं युवकांना जर याच्याविषयी सांगायचं झालं, एखादा नवीन ज्यांनी बिझनेस करतात त्याच्यातलं मार्केटिंग, तर असं सांगू इच्छितो की युवकांनी बिझनेसकडे 2 अँगलनी बघायला पाहिजे. त्यांचा बिझनेस नवीन स्टार्टअप केल्यावर त्याचा जेवढा खर्च आहे तो निघण्यासाठी ॲटलिस्ट एका कुठल्या तरी कंपनीबरोबर टायअप करून त्यांना डायरेक्ट सेल होणार B2Bमध्ये आणि साईड बाय साईड त्यांनी त्यांचा स्वतःचा एक ब्रँड तयार करावा जो डेव्हलप व्हायला फार उशीर लागेल कम्पॅरेटिव्हली, पण तुम्हाला ते प्रेशर नसणार की बिझनेसच्या प्रॉफिटेबिलिटीचं. साईड बाय साईड इकडे कंपनी तुमचे एक्सपेन्सेस मॅनेज होतील
आणि इकडे दुसऱ्या साईडला तुमचा ब्रँड डेव्हलप होईल. ज्या दिवशी तुमचा ब्रँड डेव्हलप होईल त्या दिवशी तुम्ही हा बिझनेसला रिस्ट्रिक्शन्स आणून स्वतःच्या प्रोडक्टला मोर मार्केटाईज करू शकता. येस, म्हणजे सरांचं एक मित्रांनो, सरांचे एक अनुभवाचे बोल आहेत. सरांचं जरी फॅमिली बिझनेस जरी असला तरी त्यांनी आता मार्केटिंग या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकले जरी असले, त्यांनी एक गोष्ट प्रकर्षाने असं सांगितलं की ठीक आहे, सरांचं एक मत असं आपण घेऊ शकतो की तुम्हाला जर एखादं बिझनेस करायचं असेल आणि त्यामध्ये मार्केटिंगमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर एखादं छोटं मोठं तुमचं स्वतःचं ब्रँड जे आहे ते छोटंपासून मोठं करा एका साईडला, आणि दुसरं जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे तिथं थोडंसं तुमचं म्हणजे खर्च निघेल. अशा प्रकारे तुम्ही सायमल्टेनियसली गो ऑन साईड हँड इन हँड, असं सरांचं म्हणणं आहे. ओके सर. नमस्कार सर, मी तेजस्विनी. सर्वप्रथम आपल्याला जो पुरस्कार मिळाला यूथ आयकॉन 2022 त्याबद्दल आपलं मनस्वी अभिनंदन. सर, माझा प्रश्न पर्यावरणाशी संबंधित आहे की प्लास्टिकच्या वापरामुळे कुठेतरी पर्यावरणाचं संतुलन बिघडताना आपल्याला दिसतंय. याविषयी आपलं मत काय? डेफिनेटली यामध्ये थोडंसं अवेअरनेसचं माझी इच्छा आहे की यामध्ये थोडंसं हायलाईट व्हायला पाहिजे. सर्व प्लास्टिक हे हार्मफुल नाही आहे. त्याचे 2 टाईप्स आहेत. म्हणजे जे अनप्रोसेस्ड प्लॅस्टिक आहे ते डेफिनेटली पर्यावरणाला हार्मफुल आहे. जे रिप्रोसेस होऊ शकतं, ज्याच्यावर त्याचा रियूज होऊ शकतो, हे सर्व प्लास्टिक हे नॉन हार्मफुल आहे. आणि प्लास्टिकला दुसरा पर्याय अजूनपर्यंत आला नाही, आपल्या देशात पण आला नाही आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पण आला नाही. त्यामुळे प्लास्टिकचा वापर आपण अवॉइड नाही करू शकत. पण डेफिनेटली एक गोष्ट आपण करू शकतो की जे अनरियुजेबल प्लास्टिक आहे, ज्याचं डिकम्पोज होत नाही, ते प्लास्टिक डेफिनेटली आपण वापरणं रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. आमच्या उद्योगात म्हटलं तर आमचं सर्व प्लास्टिक हे रिप्रोसेस होऊ शकतं. त्यामुळं याच्यावरती काही याचा पर्यावरणाला काही हार्म नाही आहे. त्यातसुद्धा नवीन टेक्नॉलॉजी रिसेंटली एक बायोप्लास्टिक टेक्नॉलॉजी येत आहे, ज्याच्यावर कंपनीचं R&D डिपार्टमेंट वर्क करत आहे. तर आमच्या काही प्रोडक्टसाठी आम्ही बायोप्लास्टिक, विच इज न्यू टेक्नॉलॉजी असल्यामुळं थोडंसं कॉस्टली असणार आहे, पण त्याच्यावरती सुद्धा कंपनीचा R&D चालू आहे बायोप्लास्टिक वापरण्यावर. म्हणजे ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग प्लास्टिक हे जे प्रकार असतं, रिसायकल, रियूज अँड रिप्रोड्यूस, या सगळ्या याच्यावर जर बोलायचं झालं तर सरांनी म्हणल्याप्रमाणे ही गोष्ट क्लिअर आहे की प्रत्येक प्लास्टिक हे जे आहे त्याचे वेगवेगळे पैलू असतात. त्यापैकीच सर जे वापरत आहेत त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत हे जास्त करून पर्यावरणाला पूरक आहेत असं सरांचं म्हणणं आहे. आणि ते तुम्ही पूरक यासाठी आहे की ते पुन्हा यूज करू शकता. ओके. आणि त्या अंगाने त्यांनी काम बी करत आहेत. आणि बायो प्लास्टिक विल बी अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर दिस ऑल थिंग्स. सर, जसं आपण बघतोय की फॉर्च्युनेटली असं आहे की आपण बी HR डायरेक्टर HR म्हणून काम करत आहे. आणि माझं जो थोडंसं अनुभव जे आहे, एक 10 वर्षाचा अनुभव या ह्युमन रिसोर्स आणि एज्युकेशनमध्येच आहे. तर ही HR डिपार्टमेंट म्हणताना भरपूर एक सगळ्यांना एक विषय असा असतो की कळीचा मुद्दा असतो प्रत्येकानं. कारण की तिथंच सर्व्हिस इंडस्ट्री असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणारा जो असतो तो ह्युमन रिसोर्स असतो. तर या रिसोर्समध्ये जर तुम्हाला जर काय बोलायचं झालं तर या ह्युमन रिसोर्सबद्दल व्हॉट यू विल से, मनुष्यबळाबद्दल तुम्ही काय सांगाल सर? डेफिनेटली मी जसं मगाशी म्हणलं, ऑर्गनायझेशन इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ पीपल जे सर्व मिळून ही ऑर्गनायझेशन रन करतात. ॲज अ HR डिपार्टमेंटचा मी डायरेक्टर म्हणलं तर फक्त हे सर्व प्रोसेसेस ह्या सिस्टमॅटिकली रन व्हाव्या म्हणून आम्ही पॉलिसीज ॲडॉप्ट करतो, सेट करतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो. दुसरं मनुष्यबळाविषयी जर सांगायचं झालं तर आज मार्केटमध्ये आपण बघतो की अनएम्प्लॉयमेंट आहे एकीकडे, जे सर्वांना माहिती आहे की अनएम्प्लॉयमेंट भरपूर वाढत आहे. आणि दुसरीकडे ॲज अ ऑर्गनायझेशन आम्ही फील करतो की अजून आम्हाला रिक्वायरमेंट कंटिन्युअस बेसिसवर असतात, पण
माणसं available नाही. माणसं अवेलेबल मिळत नाही. तर यामध्ये स्किल डेफिसिट हा आम्ही प्राकर्षाने अनुभव केलेला आहे की राईट टॅलेंट ॲट राईट प्लेस जर आम्हाला डेप्यूट करायचं असेल तर त्या प्रोसेसचं किंवा त्या डिपार्टमेंटचं स्किल असलेले मनुष्यबळ अजूनसुद्धा मिळत नाही आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या रिलेटेड पाऊल उचलायचं म्हणून कंपनीने स्वतःचे एक एज्युकेशन रिलेटेड एक प्रोसेस सेट केलेली आहे की जे नवीन फ्रेश टॅलेंट ॲक्विजिशन करतो त्यांना आम्ही व्हेरियस प्रोसेसेस त्यांना शिकवतो. पण मला सांगू इच्छितो की म्हणजे जर लोकांनी जर स्किल्सला प्राधान्य दिलं, एक स्किल ॲक्वायर केले तर डेफिनेटली एम्प्लॉयमेंट हा ह्यूज प्रमाणात आहे, सर्वत्र उपलब्ध आहे. फक्त स्किल्स जर आपल्याकडे असतील तर डेफिनेटली याचा वापर होईल. म्हणजे ही तर गोष्ट क्लिअर आहे की सोलापुरात, पुण्यात, भारतात जॉब नाही आहे हे जे क्वेश्चन नेहमी ऐकत असतो. जॉब आहे, फक्त तुमच्याकडे स्किल असेल तरच जॉब आहे. मी आता एक कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून 10 वर्ष झाले काम करतो आहे. प्रत्येक कंपनीचा एकच विषय आहे, आम्हाला रिक्वायरमेंट आहे पण या क्वालिटी असलेल्या रिक्वायरमेंट पाहिजे. म्हणजे मित्रांनो, ही सगळ्या विद्यार्थ्यांना माझं अपील आहे, ॲज अ डायरेक्टर HR म्हणून सुद्धा त्यांचं हेच आहे. तुम्ही तुमच्या क्वालिटीकडे जर जास्त लक्ष दिलात, स्वतःकडे क्वालिटी जर तुम्ही अक्वायर केलात तरच तुम्हाला नक्की म्हणजे जॉब कुठं जाणार नाही. जसं म्हणजे आता महान व्यक्तींचं बोलणार नाही, ते आपण जे एक फन म्हणून पिक्चरमध्ये सुद्धा त्यांनी जे सांगितलेलं आहे, तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तर तुमच्याकडे ऑटोमॅटिकली म्हणजे अपॉर्च्युनिटी पळत येतील. तर या गोष्टीवर लक्षात घ्यायलाच पाहिजे. सर, ह्यालाच लागून अजून एक माझं पुढचं क्वेश्चन आहे की आता जे यावलीचं प्रोजेक्ट, नवीन प्रोजेक्ट ह्या ह्याच्यातून तुम्ही म्हणत होता की भरपूर एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे, येस. तर त्याबद्दल थोडंसं बोलू शकता सर? डेफिनेटली जी प्रोसेस आहे ती जरी आम्ही त्याच्यात ऑटोमेशन आणलं तरी त्या प्रोसेसला मनुष्यबळाची रिक्वायरमेंट ही राहणार आहे. आणि मी जसं म्हणलं, कंपनीची आमची पॉलिसी आहे की लोकल एम्प्लॉयमेंट जनरेशनवर आजपर्यंत कंपनीने भर दिलेला आहे. त्याचाच एक उदाहरण म्हटलं तर जे नवीन युनिटसुद्धा आम्ही जी जागा शोधली ती ॲडजस्टंट टू एक्झिस्टिंग युनिट शोधली, जेणेकरून जे एक्झिस्टिंग माझे 1000च्या वर जे एम्प्लॉईज आहेत त्यांना शिफ्टिंग करण्यासाठी सोपं होईल. दुसरं याविषयी सांगू शकतो की आत्ताचं इंडियाचं एज म्हणलं, म्हणजे ॲव्हरेज एज ऑफ इंडिया म्हणलं तर हे साधारण 28 वर्ष आहे, 28-28.5 वर्ष. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्या कंपनीचं सुद्धा एज हे 26 वर्ष आहे. म्हणजे माझ्या कंपनीच्या 1000-1200 एम्प्लॉईमध्ये त्यांचं ॲव्हरेज एज काढलं तर 26 वर्ष आहे. तर यंग एम्प्लॉईजला कंपनी डेफिनेटली प्राधान्य दिलेलं आहे आणि अजून देणार आहे. आणि त्यांच्या जसं मी म्हटलं, जर ऑलरेडी स्किल्स असतील तर ते डायरेक्टली कामावर आपण त्यांना रुजू करतो, किंवा जे फ्रेशर्स टॅलेंट आहे त्यांना ॲक्वायर करून आपण त्यांना आरंभ हे आमचा एक मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये त्यांना इनिशियली त्यांचं ग्रूमिंग होतं, त्यांना व्हेरियस प्रोसेसेस, ऑर्गनायझेशन, कल्चर काय असतं, डायरेक्ट एज्युकेशनमधून तो प्रोफेशनल याच्यात आल्यानंतर त्यांना ॲडॅप्टेबिलिटी करण्यासाठी हा आरंभ हा आमचा एक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांना ट्रेनिंग देतो. त्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग दिलं जातं आणि नंतर मग त्यांना ॲक्च्युअली वर्क दिलं जातं. ओके, म्हणजे ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर ऑलरेडी सरांचं जे प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट भरपूर अपिलिंग यासाठी आहे की इट इज व्हेरी नियरर टू द एक्झिस्टिंग प्लांट्स आणि ऑल आर टुगेदर मर्ज होत आहे. सगळ्या प्रकारची व्हरायटी ऑफ तिथं मॅनपॉवर लागणार आहे. ऑलरेडी 1000 एम्प्लॉई असलेली कंपनी आहे, अजून ते ग्रो होणार आहे. नक्कीच ही एक अभिमानाचीच गोष्ट आहे सोलापुरासाठी आणि आमच्या सोलापूरकरसाठी. आणि एक मी एज्युकेशनलिस्ट आणि रिक्रुटमेंटच्या फील्डमध्ये काम करतो आहे, तर मला तर नक्कीच मी आता भरपूर वर्षापासून कोठारी ग्रुपबरोबर म्हणजे कधी ना कधी कुठल्या विषयावर चर्चा करत असतो. तर त्यांच्याकडून जे मिळणारं प्रतिसाद आहे
आणि एस्पेशली रिक्वायरमेंट असू द्या किंवा जॉब संदर्भात असू द्या, नक्की अपॉर्च्युनिटीज इथं असतात नेहमीच. सर त्याबद्दल खरंच धन्यवाद. आता सर एक महत्त्वाचा आणि सरते शेवटी माझं शेवटचा क्वेश्चन, युवा संवाद 2022 जे आपण घेतलेलं आहे, हे युवा संवाद 2022चं फर्स्ट सेशन, फर्स्ट स्लॉट 5 जणांचा आता आज इथं संपतोय. ह्याच्यामागं जेवढे युवक उद्योजक, युवा उद्योजक, यूथ आयकॉन्स आलेले आहेत, ह्या सगळ्यांना आपण हे क्वेश्चन तर नक्की विचारलेलं आहे. आता या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आपण सुरुवात एज्युकेशनपासून केलं, एन्व्हायरमेंट झालं, मार्केटिंगबद्दल बोललो, ह्युमन रिसोर्सबद्दल बोललो, कोणकोणत्या रोल, रिस्पॉन्सिबिलिटीज, अथॉरिटीज, पॉलिसी या सगळ्या गोष्टीबद्दल बोललो. आणि याचा केंद्रबिंदू एकच होता, ते सर नवीन उद्योजक, नवीन व्यवसाय जे करणारे आमचे नवीन पिढी आहे किंवा नवीन उद्योजक करू इच्छितात किंवा जे ऑलरेडी थोडंसं काहीतरी करतायत आणि थोडं काहीतरी म्हणजे काही बॅकग्राऊंड नसल्यामुळे म्हणा किंवा काही गायडन्स नसल्यामुळे कुठं अडखळले असतील, तर त्यांच्यासाठी एक युवक म्हणून ऑलरेडी तुम्ही एक चांगलं कामगिरी करताय. तर त्यांच्यासाठी तुमचा संदेश म्हणण्यापेक्षा तुमचं डायरेक्टली एक मार्गदर्शन काय असेल, सल्ला काय असेल? सल्लागाराविषयी एक छोटा फनी हे आहे. सल्लागार हा असा आम्ही ऐकण्यात आलं की सल्ला देऊन समोरच्याला गार करतो. तर मी सल्लागार तर नाही आहे, पण डेफिनेटली मला जे काही एक्सपिरियन्स आलेला आहे त्याचा नवीन उद्योजकांना जर बेनिफिट होत असेल तर डेफिनेटली मी तो शेअर करणार. त्यातला पहिला मुद्दा असा की मी जसं HR डिपार्टमेंट बघतो तर मी भरपूर एम्प्लॉईजचे ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतले त्यावेळेस मला असं प्राकर्षाने दिसून आलं की भरपूर जणांचे फॅमिली बिझनेसेस होते, पण फॉर सम रिझन त्यांनी लहानपणापासूनच ऐकत आले की या बिझनेसमध्ये आता ग्रोथ नाही आहे, प्रॉफिट नाही आहे, ह्याचं फ्युचर नाही आहे, म्हणून ते तो सेगमेंट सोडून, ज्याच्यामध्ये त्यांचं 20 वर्षाचं एक्सपिरियन्स होता, ते सेगमेंट सोडून ते आता जॉब करतायत किंवा दुसरा बिझनेस करतायत. आणि ॲट द सेम टाईम त्याच बिझनेसमध्ये दुसरा कोणतरी नवीन इन्व्हेस्ट करतोय आणि त्याच्यामध्ये पैसे कमवतोय. सो हे कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी आहे आणि जे मी भरपूर इंटरव्ह्यूजमध्ये जाणवलं मला. तर युवांना असं मी सांगू इच्छितो की जे तुमचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डेफिनेटली तुमच्यासाठी भरपूर मोठी शिदोरी आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्सची. त्याच्यामध्ये फक्त टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्शन करून मार्केट कसं चाललं आहे, मी म्हणत नाही की तोच बिझनेस कंटिन्यू तसाच व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये फक्त त्याचा वे जर बदलला, ॲडव्हान्स व्हर्जन जर आणलं तर डेफिनेटली त्याच्यात सक्सेस हा मिळणारच. प्रत्येक बिझनेसमध्ये हा सक्सेस आहे. कष्ट जर केले तर म्हणजे असा कुठलाच बिझनेस, कॉम्पिटिशन हे आहे, राहणार, अजून वाढत राहणार. पण याच्यापेक्षा म्हणजे जर त्याच्यात त्यांनी त्यांचं कष्ट जर टाकले आणि टेक्नॉलॉजीला ॲडॉप्ट केलं तर त्यांना डेफिनेटली त्याच्यात फायदा होईल. दुसरं सांगू इच्छितो की मी जे ऑब्झर्व केलं, पेशन्स. म्हणजे युवांना आज लावलं उद्या पाहिजे. मी जसं म्हटलं, ब्रँड हा सुद्धा डेव्हलप व्हायला भरपूर उशीर लागतो. एखाद्यानी नवीन फार अभ्यास करून हे करून एखादा उद्योग टाकला तर त्यांचं इच्छा असते की 1-2 वर्षात त्याला लगेच त्याचं फार फळ मिळावं. ऑब्वियसली मिळणार, पण कष्ट हा भरपूर महत्त्वाचा आहे. त्याला अहोरात्र त्याला मेहनत घ्यावी लागणार आणि पेशन्स ठेवावे लागणार. जे पेशन्स त्यांनी जे कष्ट आत्ता करतील, मी तर म्हणतो नवीन युवा उद्योजकांनी आत्ता जर फेल्युअर मिळालं तर ते त्यांच्यासाठी चांगलं आहे. ते बाउन्स बॅक होतील आणि अजून पुढचं त्यांनी डेफिनेटली चांगलं कामगिरी करतील किंवा सक्सेस मिळालं तर ते त्यांना कॉन्फिडन्स देईल. त्यामुळं यंग एजमध्ये त्यांनी जर नवीन आव्हानं स्वीकारली आणि उद्योग केला तर त्यांना डेफिनेटली मदत होईल. अजून एक अबाउट डिसिजन एक सांगू इच्छितो की डिसिजन घेताना काही मी एम्प्लॉईज बघितलेले आहेत किंवा काही
युवा वर्ग बघितलाय तो फार कॉशियसली, फार जास्त अॅनालिटिकली विचार विचार करून, करून डिसिजन घेतो. तर माझा एक्सपिरियन्स असा आहे, डिसिजन घेणं फार महत्त्वाचं आहे. इधर ते सक्सेस होईल किंवा रॉंग होईल, पण राईट टाइमला डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे. राईट टाइमला डिसिजन घेणं हा महत्वाचं फार आहे. महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ती घेतलेली डिसिजन करेक्ट होती पण राईट टाइमला नाही घेतली आणि उशिरा घेतली तर मे बी त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. त्याचबरोबर फ्युचर चॅलेंजेस हा येत राहणार, त्याला सगळ्या जणांनी चेंजला, Adapt टेक्नॉलॉजीला करायला अडॉप्ट पाहिजे. करायला पाहिजे. लर्निंग मोड हा कंटिन्युअस ऑन राहायला पाहिजे. आज ही जर नवीन कुठली टेक्नॉलॉजी आली, नवीन त्यात प्रोसेस आली तर ही म्हणजे उघड्या डोळ्यांनी मार्केटकडे बघणं आणि कंटिन्युअस बेसिसवर मार्केटवर वॉच राहणं आणि चेंज ॲडॅप्ट करणं. ॲडॅप्टेबिलिटी ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, लाईफ लॉंग राहणार आहे. तर तो एक त्यांनी करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं हार्डवर्क. मी जसं म्हणलं, विदाऊट हार्डवर्क हे सक्सेस मिळत नाही. प्रलोभनाला किंवा याला बळी नाही पडलं पाहिजे युवा यांनी. आज भरपूर फ्रॉड, स्कॅम होतात की शॉर्टकट, इझी अर्न मनी, सगळ्यांची इच्छा आहे लवकर सक्सेस पाहिजे, लवकर पुढे जायचं आहे म्हणून काहीतरी कुठल्या तरी प्रलोभनाला ते बळी पडतायत आणि त्यांची किंवा त्यांच्या वडिलांची पिढीजात जी अर्न केलेली संपत्ती आहे ती अननेसेसरी गमावून बसतायत. तर सक्सेसला कुठला शॉर्टकट नाही आहे. हार्डवर्क हेच एक त्याच्या मागचं विषय आहे. तर कुठल्याही लोकांनी म्हणजे कुणीही इझी अर्न मनीसाठी त्याच्या मागे पडू नये, हार्डवर्कच करावं. बरोबर बरोबर. मित्रांनो, युवा संवाद 2022चा खरं म्हणजे एक यु नो द सो कॉल्ड सेल्फ सॅटिस्फॅक्शन इज देअर. हे यासाठी आहे की दरवेळेस आपण चांद तारे तोड के लाएंगे हे जे विषय बोलतो तर ते न होता ग्राउंड रियालिटीचे विषय इथे डिस्कशन होत आहेत. सरांनी युवकांना जे सल्ला द्यायला पाहिजे एकदम विचारपूर्वक बोलून दाखवलेलं आहे. नो शॉर्टकट्स, डिसिजन ॲट राईट टाईम. तुम्हाला जर डिसिजन ॲट राईट टाईम नाही घेतलं तर यू मस्ट वर्क हार्ड. भरपूर वेळा असा विषय होतो की आणि नाही आमच्या फॅमिलीचे बिझनेसमध्ये जे चुका जास्त होते हे जास्त दिसतात, त्यामुळे हे करायचं नाही असं जे ठरतं आहे. मग ह्याच्यात करेक्ट करून सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. फॅमिलीचे बिझनेस 1 पासून 2, 2 पासून 10, 10 पासून 100, 100 पासून लाख म्हणजेच ग्रोथ. म्हणजेच प्रत्येक जे पायरी आहे ते त्यांचं 100% देते आणि ते ग्रोथ होत आहे. दरवेळेस आपण म्हणत असतो की नाही तुमचं काय बाबा फॅमिली बिझनेस आहे, तुम्ही चांगलं चाललं. नाही 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 नाही, फॅमिली बिझनेस असलेले बी 1 पासून 10ला गेलेले पुन्हा 0 आलेले आहेत. असं पण भरपूर केस बघितलेलं आहे. ते 1 पासून 10, 10 पासून 100, 100 पासून लाख जे व्हायला लागलं आहे कोठारी ग्रुपचं, त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे 26 वर्षात त्यांनी आज करोडोंचं उलाढाल करतायत. फक्त मी सरांना बघतोय 3-4 वर्षापासून, तेव्हापासून आता आमचं डिस्कशन झालेलं आहे. 1 वर्षापासून तर कंटिन्युअस भेटतोच आहे सरांना. तेव्हापासून बघतोय की नवीन डेव्हलपमेंट हे कंटिन्यू चालू असतेच. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून डेव्हलपमेंटकडे हे जे बघतोय आपण, हे एक विजन असलं तरच होतं आहे. आणि असे विजनरी आदरणीय अक्षयजी कोठारी सर आपल्याबरोबर आले, त्याबद्दल मी खरंच म्हणजे थँक्यू व्हेरी मच. आणि ह्याच्यात थँक्यू माझे मित्र जे आहेत, कल्याणजी जे आहेत, कल्याणजीसुद्धा आमचे मित्र HR म्हणून तिथं काम करत आहेत. त्यांच्याच माध्यमातून सरांपर्यंत आम्ही पोचलो, त्यांनासुद्धा धन्यवाद. आणि कोठारी ग्रुपनी, उज्ज्वल सरनी आणि ह्या सगळ्या त्यांच्या डायरेक्टर्सनी दरवेळेस सोलापूरला जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल पूर्ण कोठारी ग्रुपचं धन्यवाद. आणि आजचा या युवा संवादचाच इथंच संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.